अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. माझ्या प्रिय बाळा, आता वेळ आली आहे लोकांना नाही तर स्वतःला बदलण्याचं. होय, व्यक्ती नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्यांना महत्त्व देत असतो. त्या व्यक्तीला काय वाटेल, तो व्यक्ती काय म्हणेल, ते काय म्हणतील याच्या भोवतीक आपलं जग हे फिरत असतं. म्हणजे जीवनात खूप जास्त आपण कोणावर एवढं प्रेम करतो की आपण स्वतःलाच विसरून जातो. सकाळी उठल्या उठल्या लगेच त्याच्या आठवणी, रात्री झोपताना सुद्धा त्याचाच विचार मनात फिरत राहतात. कदाचित वाटतं आज मेसेज येईल, कदाचित वाटतं कॉल येईल, कदाचित सगळं पूर्वीसारखं होईल. पण खरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही कोणाच्या मागे धावता ते तुमच्यापासून अजून दूर जातात. कारण तुम्ही जेव्हा स्वतःला बाजूला करून कोणाला तरी प्राधान्य देतो तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कमी करता. या जगात कोणालाही तुमच्या स्वाभिमानापेक्षा तुमच्यापेक्षा मोठं नाही, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आज मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या स्वतःसाठीच असतील, ना की इतरांसाठी, दुसऱ्यासाठी. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. करायचं आहे ते फक्त स्वतःमध्ये बदल. स्वतःला घडवायचं, स्वतःला इतका मजबूत करायचे की ज्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत इतके कष्ट घेतले, इतके प्रयत्न केले, पण त्यातून काही साध्य झालं नाही. कदाचित एक दिवस तेच व्यक्ती तुम्हाला गमावून स्वतःला म्हणाल की त्याने तुम्हाला का हरवलं आहे. आणि त्यासाठी आज मी तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करायला सांगणार आहे. हे बदल जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर तुम्ही स्वतःला हरवण्यापासून वाचवणार नाही, तर एक असा व्यक्तिमत्व तयार कराल ज्याच्यासोबत सगळं जोडण्याची इच्छा व्यक्त करतील. होय मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिली गोष्ट करायची आहे ते स्वतःवरती विश्वास करणं, स्वतःवरती प्रेम करणं. बऱ्याचदा आपण कोणावर एवढं प्रेम करतो की आपण स्वतःला इग्नोर करतो, दुर्लक्ष करतो. पण खरं प्रेम तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही स्वतः करता. रोज सकाळी उठायचं आणि स्वतःलाच म्हणायचं, मी खास आहे, मी सक्षम आहे, मी पॉझिटिव्ह आहे, मी अपूर्ण नाही, मी परिपूर्ण आहे. भगवंत माझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला पूर्ण नाही समजणार तोपर्यंत कोणालाही तुम्ही पूर्ण, कुणीच तुम्हाला महत्त्व देणार नाही. असे म्हणून तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरील विश्वास. हे बाहेरून दाखवता येत नाही तर ते आतून येतं. स्वतःचे निर्णय घेताना दडपण आणू नका. आपण कोण आहात, काय आहोत याबद्दल संकोच बाळगू नका. स्वतःची बोलण्याचा सराव करा. स्वतःच्या कमतरता मान्य करा, त्या सुधारण्याची तयारी नेहमी ठेवा. तेव्हा तुमची प्रगती निश्चित आहे. इतरांच्या मतावर अवलंबून न राहता स्वतःला स्वीकारा. आज आपला निर्णय चुकेल पण उद्याचा निर्णय नक्कीच योग्य ठरेल. या निर्णयातून आजच्या निर्णयातून आपण शिकणार आणि उद्या ती चूक न करता आपण योग्य पद्धतीने यश प्राप्त करणार. स्वतःवरील विश्वास हे बाहेरून दाखवता येत नाही तर ते आतून येतं. स्वतःचे निर्णय घेताना दडपण आणू नका. आपण कोण आहात, काय आहात याबद्दल संकोच बाळगू नका. स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या कमतरता मान्य करा, त्या सुधारण्याची तयारी नेहमी ठेवा. तेव्हा तुमची प्रगती निश्चित आहे. इतरांच्या मतावर अवलंबून न राहता स्वतःच्या स्वीकारा. आजचा आपला निर्णय चुकेल पण उद्याचे निर्णय नक्कीच योग्य ठरेल. या निर्णयातून आपण आजच्या
काही आपण शिकत राहायला पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान असतं तर एखादी कला असते तेव्हा तुम्ही कोण आहे समोर कमी नसतात. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कौशल्य हेच आता आकर्षण आहे. लोक तुमचा चेहरा नाही तुमचा लक्षात ठेवतात. तुमची कलेची दाद द्यावीच लागते. इतके तुम्ही स्वतःला तयार करा. आपल्याला असे वाटतं की एखादा त्या व्यक्तीशिवाय आपण जगू शकत नाही किंवा त्या व्यक्तीशिवाय आपल्या आयुष्यात आपल्या जगण्यात कसलाच अर्थ नाही. पण जर तुम्ही कोणाविषयी राहू शकत नसाल तर ती अवलंबित आहे, प्रेम नाही. काही आपण शिकत राहायला पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान असतं तर एखादी कला असते तेव्हा तुम्ही कोण आहे समोर कमी नसतात. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कौशल्य हेच आता आकर्षण आहे. लोक तुमचा चेहरा नाही तुमचा लक्षात ठेवतात. तुमचे कलेची दाद द्यावीच लागेल. इतके तुम्ही स्वतःला तयार करा. आपल्याला असं वाटते की एखाद्या व्यक्तीशिवाय आपण जगू शकत नाही किंवा त्या व्यक्तीशिवाय आपल्याला आयुष्यात आपल्या जगण्याचा कसलाच अर्थ नाही. पण जर तुम्ही कोणाविषयी राहू शकत नसाल तर ती अवलंबित आहे, प्रेम नाही. होते समोरच्याला लगेच जाणवतो. जर आपण स्वतःला आदर देत नसेल तर समोरच्याला काय देणार. तुमच्या आजूबाजूला असणारी वाईट संगत तुम्ही बदला. अशा लोकांशी जोडा जे तुम्हाला प्रेरणा देतील आणि त्याच्याकडून पाहून तुम्हाला पॉझिटिव्ह आत्मविश्वास निर्माण होईल, जे तुमच्या व्यक्तिमत्वात विकास वाढीस मदत करेल. वाईट लोकांपासून दूर राहा, कारण एक चांगलं वातावरण तुम्हाला उंचीवर नेतं आणि एक चुकीचं संगत तुम्हाला खाली नेतं असतं. म्हणून तुम्ही चांगल्या संगतीत राहा. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट शोषण होत आहे. पाहून व्हिडिओ आपण त्याचं आयुष्य ठरवू शकत नाही. रीलमध्ये त्याचं आयुष्य तुम्ही पाहता त्यापेक्षा एकदम विरुद्ध असतं. नेहमी खुश राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि सकारात्मक विचार ठेवून जास्त चांगलं. त्यासाठी या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक गोष्टी तुम्ही चांगले शोध येणारी कोणतीही परिस्थिती धाडसीपणाने हाताळा. हारून थकून पळून जाऊ नका. आपल्या रागावर, आपल्या वाणीवर, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा. कारण जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि वाईट गोष्टीही घडत नाही. स्वतःचे ध्येय, स्वतःचे गोल ठरवा, त्याकडे लक्ष द्या आणि ते सत्यात आणण्यासाठी तुमचे प्रयत्न आटोकाट करा. तुमचं लक्ष असावं असं एखादी व्यक्ती बनण्यात, ज्याला हरवणे म्हणजे फार मोठं समजावं. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावं आणि मागे कधीच न वळून पाहावं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.